राजनीति में कब क्या हो ये कहा नहीं जा सकता, लेकिन कुछ बातें भविष्य की राजनीति पर बड़ा संकेत जरूर देती है। कुछ ऐसा ही संकेत एनसीपी सुप्रीमो शरद पवार ने अपने वक्तव्य से दिया। राजनीति के चाणक्य कहे जाने वाले शरद पवार ने कहा कि भले ही अभी हम राज्य में मौजूदा महाविकास आघाड़ी के साथ हो, लेकिन हम ये नहीं कह सकते कि 2024 में होने वाले चुनावों में एक साथ खड़े रहेंगे। शरद पवार का ये बयान काफी अहम माना जा रहा है। आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छाच नेहमी पुरेशीच असते. जागांचं वास्तव त्याच्यात काही इश्यू आहेच का नाही ते अजून केलंच नाही, ते कसं सांगता येईल. वंचित आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने शरद पवार से मुलाकात की, जिसके बाद कई तरह की चर्चाएं छिड़ गई है। लेकिन अब खुद शरद पवार ने अमरावती में एक प्रेस कॉन्फ्रेंस कर इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। शरद पवार ने जवाब दिया कि ये मुलाकात कर्नाटक विधानसभा चुनाव के सिलसिले में हुई है। इसका महाराष्ट्र की राजनीति से फिलहाल कोई संबंध नहीं है। कर्नाटकामध्ये निवडणूक आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने काही फॉर्म भरले, आम्ही काही फॉर्म भरलेले नाही, आंबेडकरांनी भरलेले. त्याच्यामध्ये कशी चर्चा केली की समजा ते काही जागाचे लढवत असतील आणि त्या लढवणाऱ्या जागा आणि आम्ही लढवणाऱ्या जागा यांचा कॉन्फ्लिक्ट येत नसेल तर सहकार्य करता येईल का, याची चर्चा आम्ही त्याच्यात केली. ते त्यांची जी काही यादी आहे ती माझ्याकडे पाठवणार आहे. आमची यादी आम्ही त्यांना दिली आणि नंतर त्याची यादी आज आमच्या सहकार्याच्यावर आम्ही याचा धोरण येत्या विधानसभेत फक्त कर्नाटकमधल्या निवडणुकीत पुढचा सी विषय आज कसं असं सुरू म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेटतो. भारत एक कृषि प्रधान देश है, लेकिन प्रकृति के साथ देश में कृषि आधारित भूमि कम होने लगी है, जिस पर एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने चिंता जताई है। शरद पवार ने कहा कि स्वतंत्रता के समय देश की 80% से अधिक जनसंख्या कृषि पर निर्भर थी, लेकिन अब उत्पादन बढ़ गया है, लेकिन जमीन नहीं बढ़ाई जा रही। शरद पवार कृषि स्नातक संघ के प्रथम राज्य स्तरीय सम्मेलन में प्रतिभागियों के मार्गदर्शन कार्यक्रम में अमरावती में पहुंचे थे। बेमौसम बारिश से प्रदेश के किसान बेहाल हैं। वर्तमान में विभिन्न विकास कार्यों के कारण कृषि के लिए पर्याप्त भूमि नहीं बची है, इसलिए इस मुद्दे पर शरद पवार ने कृषि को लेकर वहां मौजूद लोगों का मार्गदर्शन किया है। देश में 56% भूमि फसलों के अधीन है, 56% जमीन में भी लगातार कमी हो रही है। राज्य में विकास कार्य के लिए किसानों की जमीन अधिग्रहित की जा रही है, जिससे किसानों की जमीन कम होती जा रही है। शरद पवार ने सवाल उठाया है कि आबादी बढ़ रही है और जमीन घट रही है तो खेती कैसे होगी। पंजाब में 91% भूमि और 81% पानी है, लेकिन महाराष्ट्र में 38% पानी का उपयोग कृषि के लिए किया जाता है। इससे किसानों की आत्महत्या बढ़ रही है। हमने अपने समय में 78,000 करोड़ का कर्ज माफ किया था। शरद पवार ने कहा कि किसानों के लिए आय का कोई और जरिया नहीं है। शरद पवार ने कृषि उपज को सही मूल्य नहीं मिलने पर भी चिंता जताई। कानून रस्त्याचा उद्धार आला किंवा वन्य प्राण्यांचा खूप त्रास होतो. रात्री वीज दिवसात घेतले त्याच्यावर सुद्धा काही त्रास होतो. साप पिंचून टाके त्याच्यामधून काय अडचणी येतात. या सगळ्या गोष्टी कशी काय अडचणी त्या राहत्याचा विचार कधी बोलून जिनेची क्रिया म्हणून काही त्याच्याने चाय घ्यायची. चाय घ्यायला आता चाय जर झाल्या नाही तर लोकांना द्यायचे कसे काय तुमच्या काही वीज वाढणार झाली त्या आणखीन काय झालं. आणि जी एम कायद्याच्या संबंधीनुसार धोरण द्यायचे जर असतं त्याच्यात सायन 3 वर्ष सतत घेतल्याशिवाय आणि त्या चाळीमध्ये कुठल्याही प्रकारच्या जास्त तुम्हाला होत नाही. म्हणजे नुसतं मनुष्य प्राणी जनावरांनी खाते तरी सगळे काही होत नाही याची खात्री आल्याच्या नंतर त्याचा विचार त्याचा विचार आज
त्यात सगळे घ्यायला बंद केले त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकतो. शरद पवार के वक्तव्य की कई मायने लगाई जा रही है। हालांकि कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले का कहना है कि किसी के मन में क्या है ये कह पाना कठिन है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस की भूमिका स्पष्ट है और जो पार्टी भाजपा विरोधी है उन्हें साथ लेकर चलने में कांग्रेस विश्वास रखती है। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। जे कोणी BJPच्या विरोधात जे पण राजकीय दल असेल त्यांना सोबत घेऊन एकत्रित लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, ही आम्ही आपल्याकडून स्पष्ट केलेली आहे। कोणाला काय वाटतंय, कारण की वारंवार आम्ही सांगितलं की आम्ही जी काही लोक जोडलेली आहेत, जे आमच्यासोबत अलायन्समध्ये आहेत, त्यांचे विचार वेगळे वेगळे असू शकतात, पण आज देशातलं संविधान आणि लोकशाहीच धोक्यात आलेली आहे। आज देश विकून देत नरेंद्र मोदीचं सरकार चालवत आहे। देश बर्बाद केला जातो आहे, देशातला शेतकरी उद्ध्वस्त केला जातो आहे, देशातला तरुण पिढीला उद्ध्वस्त केलं जात आहे। महागाई आणि गरिबीमुळे लोक एकीकडे परेशान आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेसची भूमिका एक स्पष्ट आहे आणि काँग्रेस त्याच भूमिकेत चालेल। जे आमच्यासोबत राहतील त्यांना घेऊन ही लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढू। अजित पवार को लेकर शुरू राजनीतिक कयासों के बीच भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने पवार के भाजपा में शामिल होने की संभावना से इनकार किया है। वैसे बावनकुले ने आरोप लगाया कि अजित पवार को महाविकास आघाड़ी गठबंधन से बाहर निकालने का षड्यंत्र किया जा रहा है। अजित दादा ने स्पष्ट किया है, मैंने भी स्पष्ट किया है कि अजित दादा पिछले 3 महीने से ना मेरे से फोन पे बात हो चुकी है, ना कभी मिले हैं। उन नागपुर के अधिवेशन में मिले थे। अब भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हूँ महाराष्ट्र का, उनको पार्टी में पक्ष प्रवेश करना है तो कम से कम बात तो करेंगे, मिलेंगे तो। जब उनसे मेरी मुलाकात ही नहीं है, हमारे कोई नेता से वो मिले ही नहीं है, जानबूझ के महाविकास आघाड़ी उनको ढकेल रही है। और उन्होंने कहा ना कि जब तक मैं मेरे जीवन के आखिरी के दम तक मैं राष्ट्रवादी में रहूँगा, ऐसा मुझे लगता है उन्होंने कहा है। तो उनके ऊपर अविश्वास क्यों हो रहा है बार बार? कौन कर रहा है अविश्वास उनके ऊपर, और उनको ढकेलने का काम कौन कर रहा है? उन्होंने जब स्पष्ट कर दिया और बार बार उनको ढकेलने का काम कर रहे हैं, तो मुझे लगता है कि कोई भी व्यक्ति को कितना परेशान करोगे आप। तो मुझे लगता है कि अजित दादा आज तक ऐसी कोई भूमिका में नहीं है। उन्होंने भी कहा, हमारे पास भी यही जानकारी है। अगले कुछ सप्ताह में ही खरीफ सीजन शुरू हो जाएगा, जिसे ध्यान में रखते हुए कृषि विभाग भी अपनी तैयारी में लग गया है। खरीफ सीजन के दौरान किसानों के साथ किसी तरह का धोखा न हो, इसके लिए पश्चिम विदर्भ में कृषि सामग्री की बिक्री पर 62 उड़न दस्ता नजर रखेगी। इसके साथ ही किसानों की शिकायतों पर तत्काल कार्रवाई के लिए तहसील स्तर पर 62 शिकायत निवारण कक्ष भी स्थापित किए गए हैं। राज्य के कृषि मंत्री अब्दुल सत्तार 28 अप्रैल को पश्चिमी विदर्भ में खरीफ सीजन के मद्देनजर कृषि विभाग की तैयारियों की समीक्षा करेंगे। इसके लिए कृषि विभाग अपने काम में लग गया है। गुणवत्ता नियंत्रण विभाग यह सुनिश्चित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है कि किसानों को बुआई के मौसम में समय पर गुणवत्तापूर्ण बीज और खाद आदि मिले और उनकी कालाबाजारी को रोका जा सके। अमरावती विभाग अंतर्गत अमरावती जिले में 15, यवतमाल जिले में 17, अकोला में 8, वाशिम में 7, बुल्ढाना में 14, इस प्रकार कुल 62 उड़न दस्ते गठित किए गए हैं। साथ ही तहसील स्तर पर किसानों की शिकायत निवारण कक्ष भी बनाया गया है। इसके माध्यम से किसानों को बीज, कीटनाशक और रासायनिक खाद सही कीमत पर उपलब्ध हो सके, इसका भी ख्याल रखा जाएगा। इसके अलावा किसानों की समस्याओं के समाधान के लिए सभी जिला परिषद कृषि विकास अधिकारियों का एक टोल फ्री नंबर 1800-233-4000 उपलब्ध कराया गया है। खारघर में महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारोह के दौरान 14 लोगों की मौत हो गई। कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने और आरोप लगाया कि ये मौत सरकारी लचर व्यवस्था के कारण हुई। ठाकुर ने ये भी मांग की है कि राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया जाए और पूरे मामले की जांच किसी सेवानिवृत्त न्यायाधीश से कराई जाए। आज आपल्याला ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या। अमरावतीमध्ये त्याच प्रेस कॉन्फरन्सला आपण सामोरे जातोय। आपण बघितलं आहे की जो शासनाने घेतलेला कार्यक्रम होता, जो शासन ऑर्गनायझिंग अथॉरिटीज त्याचे महाराष्ट्र सरकार होतं, त्या कार्यक्रमामध्ये इतके लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। समजा जर प्रायव्हेट लोकांनी कार्यक्रम घेतला असता तर त्यांच्यावर कारवाई झाली असती की नसती, झाली असती।
आणि मग ज्या वेळेला ज्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचेच लोक जर इन्क्वायरी करत असतील तर मग याच्यामध्ये खरं जे आहे ते सत्य बाहेर होणार आहे का? आमची मागणी अशी आहे की सन्माननीय मुख्यमंत्री व सन्माननीय उपमुख्यमंत्री हे दोघंही जण दोषी आहे आणि त्याच्या म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या दोघांवर नक्कीच दाखल झाला पाहिजे आणि जी आहे ही न्यायालयीन इन्क्वायरी पाहिजे किंवा माझी जज जे आहेत त्यांच्यामार्फत ती इन्क्वायरी पाहिजे, अधिकाऱ्यांच्या मार्फत इन्क्वायरी नाही पाहिजे. कारण अधिकारी ज्याचं सरकार असतं त्याचे असतात आणि स्वतःच्या सरकारच्या विरोधात ते नक्कीच काही खरं तिथं सांगणार नाही. शकुंतला रेलवे बचाओ सत्याग्रह समिति द्वारा शकुंतला एक्सप्रेस को फिर से शुरू करने के लिए कई आंदोलन किए जा रहे हैं. इसी के तहत समिति द्वारा 1 मई को अचलपुर से नौबाग रेलवे स्टेशन तक इसी रेलवे लाइन पर तिरंगा रैली निकाली जाएगी. अमरावती, अकोला, यवतमाल तीनों जिलों के नागरिकों की बंद पड़ी शकुंतला एक्सप्रेस को फिर शुरू करने की तीव्र इच्छा है. इसे शुरू करने की मांग को लेकर लगातार आंदोलन किए जा रहे हैं. शकुंतला बचाओ समिति विभिन्न सांकेतिक आंदोलन कर प्रशासन का ध्यान खींच रही है. शकुंतला बंद होने से रेलवे ट्रैक पर पेड़ और झाड़ियां बढ़ गई हैं. कई जगहों पर 10 से 15 फीट ऊंची कटीली झाड़ियां बन गई हैं. शकुंतला बचाओ समिति के सदस्यों ने श्रमदान कर 5 किलोमीटर के इस रेलवे ट्रैक को पूरी तरह साफ कर दिया. वहीं अब 1 मई महाराष्ट्र दिवस पर रेलवे शुरू करने के लिए अचलपुर, परतवाड़ा के सभी गैर सरकारी संगठनों, नागरिकों, महिलाओं, पत्रकारों, सामाजिक संगठनों को समिति द्वारा सांकेतिक अहिंसक जन आंदोलन में भाग लेने का आह्वान किया गया है. शकुंतला रेलवे शुरू, गरीबों की लाड़ी है, गरीबों की लाड़ी है. 1 मेला जे मानवी साखळीचं आंदोलन शकुंतला बचावासाठी आम्ही आयोजित केलेलं सर्वांनी मिळून, तर त्याचा पूर्वभाग म्हणून हा एक ट्रायल आहे की आज सकाळी 6 वाजता सगळेजण आमचे सगळे मान्यवर रेल्वे स्टेशनवर जमा झाले पहाटे. आणि 1 मेला जेव्हा या रूटवर आम्ही सगळे जाऊ मानवीसाठी, तेव्हा लोकांना त्रास व्हायला नको, रूट स्वच्छ हवा, उभे राहू शकतील की नाही याची चाचपणी करण्यासाठी की कुठून कसा प्रवास करावा यासाठी आज सगळे एवढे प्रतिष्ठित लोक आहेत. गावातल्यांना वेळ बिलकुल नाही आहे, तरी पण वेळ काढून सगळे या ठिकाणी आले. आणि इथून तर नवबागपर्यंत संपूर्ण रूट आम्ही चेक करत चाललेलो आहोत की जिथे कुठे रस्त्यात काही अडथळे आहेत का, कचरा आहे का, तो असेल तर तो आम्ही साफ केलेला आहे अनेक ठिकाणी आणि हा रूट मोकळा केलेला आहे. 1 मेला सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, जे लोक हे बाईट बघून राहिले त्यांना, की जास्तीत जास्त संख्येने या, कारण आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तेव्हा सगळे लेकरा बाळासहित या आणि 1 तारखेला या आंदोलन तुम्ही सामील व्हा. जय हिंद. रेल्वे बचाव सत्याग्रह समिती अचलपूर गेल्या 2017 पासून विविध टप्प्यात आज 1 मे कामगार दिनी 18व्या टप्प्यात हे आंदोलन इथे होणार आहे. त्या आंदोलनाची एक पूर्वतयारी म्हणून शहरातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित NGOज, त्यानंतर शासकीय निमशासकीय जेही लोक आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की भावी पिढीसाठी शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी त्या 1 मेला सकाळी 6 वाजता अचलपूर रेल्वे स्टेशनला हजर राहावे. आज आम्ही सर्व शहरातील गणमान्य सर्व प्रतिष्ठित रेल्वे स्टेशन अचलपूर ते नवबाग रेल्वे स्टेशनच्या मध्यंतरी कुठेतरी रेल्वे पटरीवर बसलेलो आहे. आज रेल्वे पथ चमू शकुंतला रेल्वे हे निरीक्षणासाठी इथे आलेली आहे की जेणेकरून 1 मेला नागरिकांना त्रास होऊ नये आणि योग्य ती त्यांची व्यवस्था करण्यात यावी. तर त्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त महिलांनी आणि सर्व नागरिकांनी या आंदोलनाला 18व्या टप्प्यात जे आंदोलन होत आहे त्याला सहकार्य करावं ही विनंती. राजीव गांधी कृषि विज्ञान प्रतिष्ठान अमरावती द्वारा हर वर्ष राज्य स्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार वितरित किए जाते हैं. इस साल का पुरस्कार वितरण समारोह 21 मई को होने वाला है. फाउंडेशन के अध्यक्ष प्रकाश साबले ने सोमवार को पत्रकार वार्ता कर बताया कि इस पुरस्कार का वितरण सीधे किसानों को उनके बांधों पर जाकर दिया जाएगा. यावर्षी 21 मेला आम्ही राज्यस्तरीय कृषी सन्मान सोहळा घेत असताना यावर्षीचा पुरस्कार सोहळा आम्ही पुरस्कार प्राप्त राज्यातले पुरस्कार प्राप्त जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही घेणार आहे. नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा पुरस्कार सोहळा 21 मेला सुरू असून कंटिन्यू 7 दिवस चालणार आहे आणि राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार सन्मान सप्ताह म्हणून आम्ही साजरा करणार आहोत 7 दिवस. याची सुरुवात अमरावती पासून मोजरी पासून सुरुवात होईल त्या 21 मेला आणि त्याचा जो शेवट आहे तो शेवट 27 तारखेला जालन्यामध्ये जवळपास संपणार आहे. अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे.
आणि जवळपास 300 शेतकऱ्यांचे प्रस्ताव, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव आम्हाला अपेक्षित आहे. आणि या वर्षी आम्ही पुरस्कार देत असताना महिला शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी पत्रकारितामध्ये जे उत्कृष्ट काम लेखणी केली असे कृषी पत्रकार, त्याचप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, दुग्ध डेअरीमध्ये ज्या तरुण युवकांनी काम केलं अशा युवकांना पण आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. त्याचप्रकारे यावर्षी उत्कृष्ट बैलजोडीचा पुरस्कार, उत्कृष्ट टिफनकरीचा पुरस्कार, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान यावर्षी करणार आहोत. त्याचप्रकारे सर्वात महत्वाचा मुद्दा, यावर्षी नवीन पुरस्कार आम्ही सुरू करतो आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे राज्यस्तरीय गाव कारभारी पुरस्कार. हा गाव कारभारी पुरस्कार म्हणजे कसा, की राज्यातला जो विकासाचा, प्रत्येक गावाचा विकासाचा केंद्रबिंदू असलेला जो सरपंच असतो, त्याला आम्ही गाव कारभारी पुरस्कार म्हणून यावर्षी देणार आहोत. अमरावती जिले में अप्रैल का महीना शुरू होते ही पानी की किल्लत शुरू हो गई है। पानी की कमी से निजात पाने के लिए अब तक 27 निजी कुओं का अधिग्रहण किया जा चुका है। अप्रैल माह शुरू होते ही अमरावती जिला पानी की किल्लत से जूझने लगा है। पानी की कमी के समाधान के लिए मार्च तक केवल 10 निजी कुओं का अधिग्रहण किया गया था। हालांकि अब 19 अप्रैल तक 27 निजी कुओं का अधिग्रहण किया जा चुका है। जिले के 14 में से 9 तहसीलों में अधिकांश निजी कुओं का अधिग्रहण किया गया है। इनमें नांदगांव तहसील में 8 कुएं, इसके अलावा चांदूर रेलवे और तिवसा में एक कुएं के अधिग्रहण के माध्यम से नागरिकों की प्यास बुझाई जा रही है, जबकि चिकलदरा तहसील के कुछ गांव में टैंकर से पानी की आपूर्ति की जा रही है। महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ ने अमरावती जिला परिषद के सामने विरोध प्रदर्शन किया। इस दौरान ग्राम सेवक चेतन राठौड़ की मौत के लिए जिम्मेदार सभी लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई है। चेतन गोपीचंद राठौड़ नांदगांव खंडेश्वर तहसील में ग्राम सेवक के रूप में कार्यरत थे। नांदगांव खंडेश्वर के विस्तार अधिकारी संदीप देशमुख जानबूझकर चेतन राठौड़ को प्रताड़ित कर रहे थे। देशमुख ने जिला परिषद के सीईओ को झूठी रिपोर्ट भेजी थी। विस्तार अधिकारी की रिपोर्ट पर सीईओ ने चेतन राठौड़ को निलंबित कर दिया था। इसीलिए चेतन ने तनाव के चलते फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इस प्रताड़ना का जिक्र उसने अपने सुसाइड नोट में भी किया है। चेतन की मौत के लिए जिम्मेदार सभी दोषी अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने के लिए महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। आमचे जे ग्रामसेवक बांधव आहे चेतन दादा यांच्यावर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं निलंबन करून जी कारवाई केली व त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्या त्यांना तर आम्ही इथनं त्यांची तर बदली करणारच आहोत, पण जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आमची ग्रामसेवक संघटना अशीच कायम आंदोलनात राहील। आमचे 22,000 ग्रामसेवक आंदोलन पाठीमागे घेणार नाही। असहकार आंदोलन राहील आमचं तोपर्यंत, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत त्यांनी चुकीच्या कामामध्ये चुकीचा ठपका ठेवून आमच्या बांधवाला बडतर्फ केलेला आहे, तोपर्यंत ते मागे घेत नाही। ती बडतर्फची जी कारवाई केलेली ती जोपर्यंत ते मागे घेणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन राहील। आमच्या एका बांधवाने या जिल्हा परिषद प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले। बडतर्फ करताना जी पुरेशी कारणं जिल्हा परिषद प्रशासनामध्ये हवी असतात ती कुठलीही पुरेशी कारणं नसताना अत्यंत मोघम स्वरूपाचे आणि साधे सरळ किरकोळ आरोपांमध्ये ज्या त्या ठिकाणी एक सौम्य शिक्षा देता आली असती, ज्या ठिकाणी एखादी वेतनवाढ थांबवता आली असती किंवा एखादी तात्पुरती वेतनवाढ थांबवता आली असती तरीही ते चाललं असतं, परंतु या निर्दयी आणि कठोर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना बडतर्फची कार्यवाही केली आणि बडतर्फची कारवाई केल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। परंतु ते जीवनयात्रा संपवत असताना त्यांनी ज्या पद्धतीने त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी सुसाईड नोट प्रसारित केली, त्या सुसाईड नोटचा जर अभ्यास केला तर प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करत असताना ग्रामसेवकाला मार्गदर्शन करायची जी भूमिका विस्तार अधिकारीची असते, लेखा संहिता 2011 मध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की ज्या निकटतम पर्यवेक्षणीय जबाबदारी असणाऱ्या विस्तार अधिकारी हा तेवढाच जबाबदार राहील ग्रामपंचायत गैरव्यवहारामध्ये जेवढा सरपंच आणि ग्रामसेवक राहील। परंतु या सर्वांना जबाबदार न धरता माझ्या एकट्या ग्रामसेवकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि या चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या आणि दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, नियमबाह्य काम करणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्यांनी ज्या पद्धतीने चौकशी अहवाल तयार केले त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर त्यांना आत्महत्या जबाबदार झाले म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा 306 दाखल झालेला आहे। परंतु ह्या आरोपींचे नाव जोपर्यंत वाढत नाही आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील राज्याचे 22,000 ग्रामसेवक मागे हटणार नाहीत। आदिवासी एकता मंच ने विभिन्न मांगों को लेकर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय में भरी दोपहर में मोर्चा निकाला। इस बीच प्रदर्शनकारियों ने विभाग के उपायुक्त
गजेंद्र बावने को एक ज्ञापन सौंपा। आदिवासी एकता मंच ने विभिन्न मांगों को लेकर मोर्चा निकाला। इस मोर्चे में चांदूर बाजार, मेलघाट, परतवाड़ा, चिकलदरा के आदिवासी समुदाय के सदस्यों ने भाग लिया। वन विभाग की ओर से हो रही समस्या पर व अन्य मुद्दों के विरोध में धूप में मोर्चा निकाला गया। विभागीय आयुक्त कार्यालय में प्रवेश द्वार से कुछ ही दूरी पर मार्च को रोक दिया गया। इस मौके पर पुलिस प्रशासन की ओर से कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई थी। अपनी मांगों को लेकर ये प्रदर्शनकारी सड़क पर बैठ गए और नारेबाजी की। आदिवासी संघटनेचा हम सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब आदिवासी संघटनेचा बिरसा मुंडांचा रामराव दादा आगे बढ़ो, रामराव दादा अखंड आगे बढ़ो। 24/4/2023 रोजी आदिवासी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले असता आदिवासीच्या मागण्या शेतीच्या संदर्भात असून प्रत्येकाला 100 आर जमीन शासनाने देण्यात यावी व महाराष्ट्र खाते या ठिकाणी जमीन साफसफाई करण्या गेले असता शेतीमध्ये हे महाराष्ट्र खाते यांना विनाकारण त्रास देतात आणि जोरजबरीने केसेस लावून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतात अशी पत्र आपले आदिवासी संघटनेच्या वतीने आणि तसेच या मोर्चाचे नेतृत्व पंजाबराव मडावी साहेब, रामरावजी अखंडे दादा हे मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत आणि सुमित्राताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा आजच्या मोर्चाचे निवेदन विभागीय आयुक्त साहेबांना देण्यात आले आणि विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितले की तुमचे आज मागण्या मी मंजूर केलेल्या आहे आणि महाराष्ट्र खात्यांना सुद्धा पत्र देत आहोत, तहसीलदार चांदूर बाजार यांना सुद्धा पत्र देत आहे अशी त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। अब देखते रहिएगा यूसी न्यूज अमरावती।